हे बघा आपला राजमा तयार झाला आहे। आता आपण याच्यावर थोडंसं कोथिंबीर टाकून घेऊया। नमस्कार, शारदाज होम किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मसाला राजमा बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे बघूया। हे गावरानी राजमा आहे, याला आपण 3 घंटे भिजवून घेतलेला आहे। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण। 1 मोठा कांदा चिरलेला, 1 टोमॅटो, कोथिंबीर, लसूण आणि जिरेची पेस्ट, मीठ, लाल तिखट, हळदी पावडर आणि मसाला। चला आपण आता राजमा उकडून घेऊया। आता आपण थोडंसं कुकरमध्ये पाणी टाकून घेऊया आणि हे राजमा टाकून घेऊया आणि थोडंसं मीठ। आता याचे आपण झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊया। आता आपण मसाला राजमा बनवण्यासाठी कांदा आणि टमाटर फ्राय करून घेऊया। थोडंसं कढईमध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम झालं की त्यात कांदा टाकून घेऊया। कांदा मस्त लालसर फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला, तांबूस कलर येईपर्यंत। हे बघा आपला कांदा फ्राय झाला आहे। आता आपण याच्यात टमाटर टाकून घेऊया आणि याला पाणी सुटेपर्यंत टमाटाला याला फ्राय करून घेऊया। हे बघा आपलं टमाटर फ्राय झालेला आहे। आता आपण याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया आणि याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी टाकून काढून घ्यायचं आहे। हे बघा आपला राजमा उकडलेला आहे। 3 किंवा 4 शिट्ट्यामध्ये चांगला उकडून जातो तो। आता आपण याला फोडणी देऊन घेऊया। थोडंसं तेल टाकून घेऊया। जिरे आणि लसणाची पेस्ट, हे बघा आपला लसूण झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये टमाटा आणि कांद्याची पेस्ट टाकून घेऊया। आता आपल्याला याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा आपल्या ग्रेव्हीला मस्त तेल सुटलेलं आहे। आता आपण यात राहिलेले मसाले घालून घेऊया। लाल तिखट, हळदी पावडर, मसाला आणि थोडंसं मीठ, कारण की आपण उकडताना घातलं होतं। चवीनुसार मीठ। त्याला पूर्ण मिक्स करून घेऊया। हे बघा आता आपल्या ग्रेव्हीला मस्त तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यात राजमा घालून घेऊया। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि याला कमी गॅसवर 10 मिनिटं एक उकळी फुटेपर्यंत शिजू देऊया। हे बघा आपला राजमा झालेला आहे तयार। बघा किती छान कलर आलेला आहे। झाली की नाही एकदम हॉटेलसारखी ग्रेव्ही, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने। आता आपण याला काढून घेऊया। हे बघा आपला राजमा तयार झाला आहे। आता आपण याच्यावर थोडंसं कोथिंबीर टाकून घेऊया। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।